पिंजरा पिंजरा रे। हा बोला वीर दादा. पंढरी, आनंदी कुठे आहे? आनंदे, वीर दादाचा फोन आहे. हा, ती घरात नाहीये. पंढऱ्या, हे सांगायला एवढा वेळ घेतलास का रे? आनंदी तिकडेच कुठेतरी आहे. तिला सांग की मी म्हणालो माणूस आजारी असताना तरी निदान त्याच्याशी असं वागू नये. आणि तिला माझा आणखीन एक निरोप दे. तिला सांग वीर तिला आय लव्ह यू आनंदी म्हणाले. आनंदीचं गजेशी लगीन झाल्यानंतर जे काही स्त्रीधन घरात येईल त्यातले 30%. कसं आहे ना, तात्या मधल्या काळात महागाई वाढली, माझ्या कामाचा दर्जाही वाढला, मग टक्केवारीत वाढ व्हायला नको? नाही, तू म्हणजे एकदम प्रोफेशनल झालाय. आता घरच्यांच्याच पाठीत खंजीर खूप जायचा म्हणजे काम तसं अवघडच आहे ना. 40. 50. ऍक्सिडेंट झाला त्याच रात्री तुला वीर देवळात भेटला होता. हो, म्हणजे मला बहुधा चपान पडलं होतं, नाही तर भास होता तो. तसंच अक्काने वीरला मारलं, हा सुद्धा तुझा भासच आहे. अक्का असं वागणारच नाही. रे पाताळ यंत्रीबाई आहे ती. आपण काय करायचं ठरवलं की त्या आधीच ती काहीतरी मोठं प्रकरण करून ठेवते. तुला आता काय वाटेल ते करून वीरच्या बाळाची आई व्हायचंय. मम्मा, अगं हे मी तुला 10 वेळा सांगितलं आणि आताही पुन्हा तेच सांगते. अगं वीर मला हात लावूनच काय, तो माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. आणि त्याला बरा व्हायला किती वेळ लागणार आहे कुणाच ठाऊक. तोपर्यंत आमचा डिवोर्स सुद्धा झालेला असेल. तुझा वीर तुझा तिरस्कार तरी करतो ग, पण तुझ्या वडिलांनी तेवढे कष्टही कधी घेतले नाहीत. कित्येकदा मी त्यांच्या समोर उभी असायचे, पण त्यांना मी दिसायचेच नाही. वीरनी संसार केला तर तो फक्त तुझ्याशी. मी त्याला इतर कुणाशीही संसार करू देणार नाही. आता जोपर्यंत मला माझी आनंदी भेटत नाही तोपर्यंत मला तहान भूक झोप काहीही लागणार नाहीये तात्या. मी असं ऐकलंय की तिला तुम्हाला भेटत नाही म्हणून. तुम्हाला असं कळलं की तुम्हाला असं वाटतंय? मला सांगा, केदारनी पुण्याहून जे कुरिअर केले ते मिळालं का तुम्हाला? म्हणजे घरी आलंय का ते? नाही आलंय. कसलं कुरिअर? माझे डिवोर्स पेपर्स पाठवतोय तो. मला माझी आनंदी दिसली नाही ना तर वेडा होईन मी आता. नारायणीपासून डिवोर्स घेतल्याशिवाय माझं काही होणार नाहीये, मला माहिती आहे. मला आता लवकरात लवकर नारायणीपासून डिवोर्स घ्यायचा आहे. नारायणीशी डिवोर्स घेतल्यानंतर मी आनंदीशी लग्न करणार आहे आणि आमचं लग्न झाल्यानंतर मी पुण्याला निघून जाणार आहे कायमचं. त्या गजाशी लग्नाला हो म्हणजे ईरच्या मागं ही अक्काची लागलेली साडी दूर होईल. कारण काय, एकदा ईर धडधाकडून घरी आला आता तो थैथैट करल. त्यामुळं आपल्याला जे काय करायचंय, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच्या आज घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी माझ्या वीरसाठी स्वतःचा बळी द्यायला तयार आहे. चला आता हिशोब करा. अक्काला माझी मदत हवी, तिच्या फायदा करता, तशीच तात्यालाही. आणि प्रत्येकी कमिशन 30%. किती झाले? पण या अशा पैशांची मालकीण व्हायला मला नाही आवडणार. त्यापेक्षा तुमचे कष्टाचे 4 रुपये जरी असतील ना तरीही आनंदाने मिरवीन मी. तर जा ना, तुझ्या बापाकडनं घेऊन ये. आणि वेळे तुला कोणी सांगितलं याच्याकरता कष्ट लागत नाहीत म्हणून? दिवस रात्र झटावं लागतं. आणि जाऊ दे, तुला नाही कळणार. अहो, कुठे निघालात? कामाला. आता मच्छिंद्र दादापासून सुरुवात करतो. आणि का, काय, कशासाठी असले प्रश्न विचारून मोडता घालायचं नाही. जय हो. जय हो. पिंजरा